नमस्कार, शुभांगीज किचनमधले आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला चणा कढी गोळ्यांची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्याकरता मी 2 भांडी चणा डाळ घेतली, ती रात्रभर भिजत घातली आहे, व्यवस्थित भिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्याच्यात जिरं, लसूण, स्वादानुसार लसूण आणि स्वादानुसार मिरची घालून ते वाटून घ्यायचं आहे. नमस्कार. आता याच्यात आपण हळद, दीड चमचा, दीड चमचा, मीठ स्वादानुसार असं घेऊन हे मिक्स करून घ्यायचे. हे छान मिक्स करून ह्याचे गोळे करून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे. आता कढीसाठी 2 वाट्या मी दही घेतलेलं आहे. त्याच्यात हे उरलेलं पाणी जे आपण मिक्सरमधनं काढलं होतं ते पाणी मी मिक्स करून घेते. ते टाकून द्यायचं नाही, ते खूप चांगलं असतं, भिजलेलं असतं, तर ते पाणी टाकून घ्यायचं. हे मिक्स करून याच्यात साधारण 3 वाट्या पाणी टाकायचं. स्वादानुसार मीठ टाकायचं आणि 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचं. 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचं. हळद घालायची आणि हे छान मिक्स करून मग आता मी फोडणी दाखवतेच आहे तुम्हाला. आणि पुढची प्रोसिजर आपण आता थोड्या वेळाने बघूया. नमस्कार. मी मगाशी प्रोसिजर थोडी विसरून गेले. ह्याच्यात हे आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता टाकलेलं वाटण आहे, ते 1 चमचा टाकायचं. अतिशय सुंदर लागतं. आता मी थोडं तेल टाकते. तेल गरम झालं की त्यात थोडं जिरं घालायचं. आपल्याला फोडणी करायची. थोडं जिरं आणि थोडी मोहरी आणि थोडंसं हिंग असं आपल्याला हे सगळं घालायचं आहे. थोडं तेल गरम झालंय का बघायचं. त्यात थोडी मोहरी चटकायला लागली की त्यात जिरं, आता याच्यात जिरं घालायचं. मोहरी चटकायला लागली, जिरं घालायचं. त्यात अर्धा चमचा हिंग घालायचं. ते फुटलं की आपण जे कढीचं हे करून ठेवलेलं आहे पातळ, कढीसाठी जे ताक घालून पातळ करून ठेवलेलं आहे मिश्रण, ते आता टाकायचं याच्यावर. हे पूर्ण फुटू द्यायची. मोहरी फुटली, त्याला छान हिंगाचा वास येतो. आता मी सगळं हे याच्यात घालते. तुम्ही बघू शकता इतका सुंदर हे आलेलं आहे, वास येतोय. ते काय आता मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. हे बघा, आता तुम्ही बघू शकता किती सुंदर याचा कलर किती सुंदर आलाय. आणि आता त्याला एक उकळी आली की आपण आता त्यात हे गोळे टाकणार आहोत आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवून त्याला उकळी येऊ देणार आहोत. हे कढी गोळे पचायला जरा जड असतात, तरीसुद्धा खायला आणि
आपल्याला हाणायला सगळ्या पदार्थ आवडतात आणि हा मुख्य ते ब्राह्मणी पदार्थ आहे. त्यामुळे ब्राह्मण लोक तर व्यवस्थित खाण्यात तर पटायतच असतात आणि त्यांनी ते खायलाच हवं. आता पुढची प्रोसिजर बघूया आपण. उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता कढीचा रंग किती सुंदर आलाय. त्यात कढीपत्ता, लसूण, आलं आणि एक मिरची ठेचून घातलेली आहे. त्यामुळे त्याचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि त्याची चव पण चांगली लागते. त्याला आता एक उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण आता छोटे छोटे हे असे गोळे सोडूया. असे गोळे हातावर करायचे आणि सोडायचे. अतिशय सुंदर पदार्थ आहे हा. पोटभरीचा तर आहेच आहे, पण डाळ, चणा डाळ, कढी, ताक हे सगळ्या गोष्टी आपल्याला आवडणाऱ्या असतात आणि त्याची चव तर अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही हा पदार्थ अगदी नक्की घरी करून बघा. बिगिनर्सने सुद्धा करायला हरकत नाहीये. बिगिनर्सने थोडंसं एक वाटीभर घ्यायचं. चणा डाळ एक वाटीभर घ्यायची, अर्ध्या वाटी कणिक घ्यायची, असं सगळं करायचं. थोड्या प्रमाणात सगळ्यांनी बिगिनर्सने करून बघायचं. पण अतिशय याच्यावर भाकरी आणि भात अतिशय उत्तम सुंदर लागतो. ज्वारीची भाकरी आणि भात. तुम्ही हा एकदा पदार्थ करूनच बघा. तुम्ही परत कराल आणि काही वाटलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावेळेस कमेंट्स करून विचारा. काही प्रॉब्लेम वाटला तर विचारा आणि लाईक पण करा. लाईक राहिलंच ते तर करून टाका. लाईक करून टाका म्हणजे एकदम मी खुश, तुम्ही खुश. बघा आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. जिथे जिथे गॅप दिसेल तिथे तुम्ही बघा उकळी यायला लागली आहे आणि हे गोळे सगळे वर येतील. छान असे मस्त शिजून वर येतील एक 10 मिनिटामध्ये. त्यावेळेस तुम्हाला मी परत दाखवेन. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. जिथे जिथे गॅप दिसतोय तिथे कढी गोळे टाकणार आहे मी. तुम्ही बघू शकता जिथे जिथे गॅप दिसते तिथे मी टाकते बघा. आता हे मीडियम गॅसवर करून त्याच्यावर झाकण ठेवून हे करायचं आहे. शिजू द्यायचे छान. ते वर येतात मग तुम्हाला दाखवणारच आहे ते. तुम्ही बघू शकता गोळे सगळे वर आलेले आहेत शिजून. त्याच्यावर मी झाकण ठेवले, 10 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. हे गोळे सगळे शिजून वर आलेले आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर. आता आपण ह्याच्यासाठी आणखीन एक मस्तपैकी टेस्टी होण्यासाठी आणखीन एक युक्ती करणार आहोत. मोहरी चांगली चटकाला आलेली आहे. त्यात अर्धा चमचा तिखट घालायचं. गॅस बंद करायचा आहे. आता हे बघा कढी गोळे किती सुंदर झालेले आहेत. आता याच्यात 1 चमचा जे आपण कढवलेलं तिखट आहे ते टाकायचं आहे. आहा हा 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 हा, काय मस्त वास येतोय. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. शेअर पण करा.